हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मी जालिंदर कुले माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करतो. तर आज आपण घेणार आहोत डिफरन्शिएशन, स्पेसिफिकली लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनसाठी एक्सरसाइज 1.3चा क्वेश्चन नंबर 2. मी या अगोदर चॅप्टरच्या इंट्रोडक्शनपासून म्हणजे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेपासून एक्सरसाइज 1.3च्या क्वेश्चन नंबर 1पर्यंत सर्व व्हिडिओज अपलोड केले आहेत. तर ज्यांनी ते व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी बघून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला, आज आपण घेणार आहोत एक्सरसाइज 1.3चा क्वेश्चन नंबर 2. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण घेणार आहोत एक्सरसाइज 1.3चा क्वेश्चन नंबर 2. तर बघा काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर 2. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे बघा, एक्स रेस टू ई प्लस एक्स रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई. या अगोदर आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनसाठी क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केला आहे. त्यामुळे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनसाठी जेव्हा सिंगल फंक्शन असेल तेव्हा आपण कसं करायचं आपण बघितलेलं आहे. तर आता काय असेल, एकापेक्षा जास्त फंक्शनची ॲडिशन असेल. तर चला आजचा प्रॉब्लेम सॉल्व करूया. लेट वाय इज इक्वल्स टू गिवन प्रॉब्लेम. तर काय येईल, एक्स रेस टू ई प्लस एक्स रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई. त्यानंतर आपण काय करणार, गिवन फंक्शनला 2 फंक्शनमध्ये करणार, म्हणजे यू व्ही, किंवा 3 फंक्शन असेल तर यू व्ही डब्ल्यूमध्ये सुद्धा काय करणार तुम्ही त्याला डिवाईड करणार. तर त्याने काय होईल, तुम्हाला जिथं लॉगॅरिथम अप्लाय करण्याची गरज आहे तिथंच लॉगॅरिथम अप्लाय होईल, जिथे करण्याची गरज नाही तिथं लॉगॅरिथम अप्लाय होणार नाही, कारण ॲडिशनमध्ये लॉग चालत नाही. तर बघा, फर्स्ट लेट ई इज इक्वल्स टू एक्स रेस टू एक्स. नेक्स्ट काय करणार तुम्ही, अप्लाय लॉग ऑन बोथ साइड. तर काय भेटेल बघा, तर जर का तुम्ही लॉग अप्लाय करताय तर हे होईल लॉग यू इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स. तर चला लॉग यू ॲज इट इज. तर बघा, लॉग ए रेस टू एम म्हणजे एम लॉग ए, इथं होईल एक्स इंटू लॉग ए. झालेलं आहे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये. नंतर काय करणार तुम्ही त्याला डिफरन्शिएट. तर नेक्स्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा, लॉग यू म्हणजे 1/u इंटू डी यू अपॉन डी एक्स, बरोबर आहे, इज इक्वल्स टू एक्स ॲज इट इज डी डी एक्स ऑफ सेकंड फंक्शन म्हणजेच लॉग एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज डी डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजेच एक्स, बरोबर आहे. तर 1/u डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू एक्स इंटू लॉग एक्सचं डिफरन्शिएशन होईल 1/x प्लस लॉग एक्स, एक्सचं डिफरन्शिएशन होईल 1. तर हे एक्स एक्स गेट कॅन्सल. तर इथं भेटेल 1/u डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स. नंतर हा डी यू इकडे डिवाईड आहे, तिकडे जाताना काय होईल, मल्टिप्लाय. तर बघा काय होईल नंतर, डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू यू इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. तर चला यूची व्हॅल्यू पुटअप करून द्या. यू लेट यू इज इक्वल्स टू आपण घेतलेले काय, एक्स रेस टू एक्स. तर याचा आन्सर असेल एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. समजतंय? तर चला आता राहिलेलं उरलेलं फंक्शन बघा, एक्स रेस टू एक्स गेला तर बाकी सर्व फंक्शन मी व्ही म्हणणार. तर व्ही इज इक्वल्स टू आलेले आहे बघा, एक्स रेस टू ई प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई. तर बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हे भेटेल आपल्याला डी व्ही अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ द गिवन प्रॉब्लेम. तर डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू ई प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई. तर बघा, एक्स रेस टू ई म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज होईल, एक्स रेस टू एन. तर काय होतं, एन एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे ई एक्स रेस टू ई मायनस 1. ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन ई रेस टू एक्स, ई रेस टू ईचं डिफरन्शिएशन काय होऊन जाईल, 0. तर आपल्याला भेटले डी व्ही अपॉन डी एक्स इज इक्वल टू ई एक्स रेस टू ई मायनस 1 प्लस ई रेस टू एक्स. नंतर गिवन प्रॉब्लेमला आपण 2 पार्टमध्ये हे केलं. तर बघा, वाय इज इक्वल्स टू यू प्लस व्ही. तर काय होईल बघा, वायचं डिफरन्शिएशन डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू डी यू अपॉन डी एक्स प्लस डी व्ही अपॉन डी एक्स.
तर चला व्हॅल्यू पुट करा. du/dx आलेलं आहे किती तुमचं x⁻x प्लस 1 प्लस लॉग x आणि प्लस व्हीचं काय होईल e⁻x e-1 प्लस e⁻x हे असेल तुमचं आन्सर. समजतंय? जर समजत असेल तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. तर घेऊया प्रॉब्लेम नंबर 2. बघा काय प्रॉब्लेम नंबर 2. x⁻x प्लस e⁻x. तर चला सॉल्व करूया. लेट y इज इक्वल्स टू गिवन प्रॉब्लेम x⁻x प्लस e⁻x. नंतर काय करणार आपण त्याला कन्सिडरेशन. तर फर्स्ट फंक्शनला आपण कन्सिडर करणार u आणि सेकंड फंक्शनला कन्सिडर करणार v. तर चला पुढे सॉल्व करूया. तर u इज इक्वल्स टू आपण घेतलेले x⁻x. तर नेक्स्ट स्टेप डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर duचं डिफरन्शिएशन करण्यापूर्वी जेव्हा फंक्शन रेस टू फंक्शन असतं तर आपल्याला काय करावं लागतं लॉग अप्लाय करावं लागतो. बरोबर आहे. तर मी हेच करेल की अप्लाय लॉग ऑन बोथ साईड. तर बघा काय भेटेल तुम्हाला. तर इथं भेटेल लॉग ऑफ u इज इक्वल टू लॉग ऑफ x⁻x. तर परत इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल सांगा. तर इथं यूज होईल लॉग a⁻m म्हणजे m लॉग a. तर इथं भेटेल x⁻x इंटू लॉग x. तो बरोबर आहे. झालं सिम्प्लिफाईड. तर आता करणार आपण डिफरन्शिएट. तर बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर हे होईल 1/u du/dx इज इक्वल्स टू. तर इथे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे x⁻x इंटू ddx ऑफ log x प्लस log x ॲज इट इज इंटू ddx ऑफ x⁻x. बरोबर आहे. तर इथे काय येतं आहे बघा अडचण. काही इथं ddx ऑफ x⁻x येतं तरी फंक्शन रेस टू फंक्शन आहे. तर मी याला ॲज इट इजच ठेवतो आणि मार्क करतो इक्वेशन फर्स्ट. तर मला अगोदर ddx ऑफ x⁻, तर u झालं. तर नेक्स्ट w इज इक्वल टू कन्सिडर करतो x⁻x. नंतर अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. तर बघा जर का मी लॉग अप्लाय करतो तर हे होईल लॉग ऑफ w इज इक्वल टू लॉग ऑफ x⁻x. जर पुढे सॉल्व केलं तर हे भेटेल लॉग ऑफ w इज इक्वल टू x log x. नेक्स्ट स्टेप काय आहे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये. तर आता करणार तुम्ही डिफरन्शिएट. तर इथं येईल बघा काय येईल बरं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर बघा लॉग w आहे म्हणजेच त्याचं डिफरन्शिएशन येईल 1/w dw/dx इज इक्वल्स टू इथं u इंटू v. जस्ट अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये पण सॉल्व केलं. पण असं नाही की तुम्ही वारंवार तो क्वेश्चन येणार आहे म्हणून त्याचं डायरेक्ट आन्सर लिहू शकत नाही. तर बघा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे x ॲज इट इज ddx ऑफ log x प्लस log x ॲज इट इज ddx ऑफ x. तर काय होईल बघा x ॲज इट इज log x ddx ऑफ log x इज 1/x. log x ॲज इट इज ddx ऑफ x इज 1. तो x गेट कॅन्सल. तर बघा हे होईल dw/dx. तर w डिवाइड आहे तिकडे जाताना मल्टिप्लाय तर राहील 1 प्लस log x. तर wची व्हॅल्यू पुटअप करून द्या. तर w काय आहे x⁻x. तर x⁻x इंटू log x. तर याला मी मार्क करतो. बरोबर आहे. तर आता फ्रॉम 1 आपण करू शकतो. तो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. तर बघा काय 1/u du/dx इज इक्वल्स टू. तर x⁻x ॲज इट इज ddx ऑफ log x इज 1/x प्लस log x ॲज इट इज ddx ऑफ x⁻x इंटू log x. बरोबर आहे. तर इथं भेटतोय काय कॉमन x⁻x कॉमन. इथं राहील 1 प्लस x प्लस log x ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. तर u डिवाइड आहे तिकडे जाताना मल्टिप्लाय तर आपल्याला भेटेल du/dx इज इक्वल्स टू u म्हणजे काय तर x⁻x इंटू x⁻x
इन ब्रॅकेट 1/x प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे असेल फर्स्ट डी अपॉन डी एक्स. बघा नंतर व्ही काय दिलेले आहे आपल्याला, व्ही इज इक्वल्स टू आलेले e⁻x. बरोबर आहे. तर नंतर काय करू शकतो आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर व्हीचं डिफरन्शिएशन डी व्ही अपॉन डी एक्स इज इक्वल टू e⁻x डिफरन्शिएशन e⁻x इंटू डी डी एक्स ऑफ एक्स. म्हणजे इथं होईल e⁻x इंटू डी डी एक्स ऑफ x⁻x. तर बघा आपण x⁻xचं डिफरन्शिएशन काढलेलं आहे, फ्रॉम टू लिहू शकतो. तर हे ॲज इट इज e⁻x याचं डिफरन्शिएशन बघा x⁻x इन सॉरी इथं राहिलेलं आहे, इथं 1 + log x होतं, आपण डायरेक्ट लिहिलं होतं. तर इथं एवढं करेक्शन करून घ्या, इथं होईल 1 + log x. तर जिथं जिथं आपण पुटअप केलं तर इथं सुद्धा होईल 1 + log x. तर इथं log x स्क्वेअर न येता इथं काय येईल, इथं येईल log x इन ब्रॅकेट 1 + log x ब्रॅकेट क्लोज. इथं सुद्धा सेम log x इन ब्रॅकेट 1 + log x. सिम्पल मिस्टेक आहे बघा, इकडे डायरेक्ट लिहिलेलं आहे मी. नंतर इथं येईल x⁻x इथं 1 + log x. तर आता आपल्या या फॉर्म्युल्यात पुटअप करा dy/dx. तर काय येईल बघा, dy/dx इज इक्वल्स टू du/dx ची व्हॅल्यू. तर हे होईल x⁻x इंटू x⁻x इथं 1/x प्लस log x इंटू 1 + log x. नेक्स्ट प्लस याचं पण आलेलं आहे बघा x⁻x इंटू x⁻x इन ब्रॅकेट 1 + log x. तर तुम्ही या दोन टर्ममधून x⁻x कॉमन काढू शकता, पण त्या एवढीच टर्म कॉमन निघते, बाकी पुढे काही सॉल्व होणार नाही. तर ॲज इट इज ठेवलं तरी चालेल किंवा x⁻x कॉमन काढले तरी चालेल. समजत असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3, log x⁻x मायनस cos x⁻cot x. तर लेट y इज इक्वल्स टू गिवन प्रॉब्लेम. तर इथं घेणार y इज इक्वल टू log x⁻x मायनस cos x⁻cot x. परत सेम y इज इक्वल्स टू आपण याला कन्सिडर करणार u आणि हा असेल तुमचा v. तर u इज इक्वल्स टू फर्स्ट फंक्शन म्हणजे log x⁻x. तर फर्स्ट स्टेप लॉगॅरिथममध्ये काय, अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. तर बघा काय होईल, जर मी दोन्ही साईडला लॉग अप्लाय करतोय तर मला भेटेल log u इज इक्वल्स टू log x⁻x. तर काय होईल x log x भेटलेले log u इज इक्वल्स टू x इंटू log x. तर पूर्णपणे काय झालेलं आहे, सिम्प्लिफाईड झालेलं आहे. तर आता आपण करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर बघा log uचं होईल 1/u du/dx इज इक्वल्स, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे x ॲज इट इज, डी डी एक्स ऑफ सेकंड फंक्शन म्हणजेच log x प्लस log x ॲज इट इज डी डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे डी डी एक्स ऑफ x. बरोबर आहे. तर चला काय होईल बघा, x ॲज इट इज log x म्हणजेच होईल 1/log x इंटू डी डी एक्स ऑफ log x प्लस log x ॲज इट इज डी डी एक्स ऑफ x इज 1. तर बघा हे u डिवाइड इकडे जाताना काय होईल, मल्टिप्लाय म्हणजे du/dx इज इक्वल्स टू u इन ब्रॅकेट इथं होईल x/log x इंटू डी डी एक्स ऑफ log x इज 1/x प्लस इथं होईल log x. तर x आणि x कॅन्सल होऊन जाईल. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार, यूची व्हॅल्यू पण पुटअप करणार. तर आपल्याला भेटेल du/dx इज इक्वल्स टू यू दिलेला भेटलेला आहे आपल्याला log x⁻x. तर काही मुलांच्या डोक्यात एक प्रश्न पडलेला असेल, तर इथं log a⁻m अप्लाय होत नव्हता का, सरांनी का बरं अप्लाय डायरेक्ट लॉग केलं. तर log a⁻m असेल तर करू शकतो. इथं log x⁻x आहे
म्हणजे पूर्ण टर्मचे काय आहे हे पॉवर आहे, एक्सची पॉवर नाही. फक्त एक्सची पॉवर असती म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर असतं, लॉग एक्स क्यूब असता, लॉग एक्स रेस टू 4 असता, तर मी लॉग ए रेस टू वापरला असतं. तर चला पुढे काय होईल, इथं पुटअप करा. तर इथं राहील बघा 1 log x प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. हे भेटेल तुम्हाला du/dx. नेक्स्ट आपण सॉल्व करणार v. तर v दिलेलं आहे आपल्याला cos x रेस टू cot x. तर चला अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. तर काय होईल बघा dv/dx सॉरी, तर हे होईल लॉग v इज इक्वल्स टू लॉग ऑफ cos x रेस टू cot x. तर लॉग v ॲज इट इज, तर लॉग a रेस टू m, तर परत इथं होईल cot x लॉग ऑफ cos x. झालेलं आहे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये. आता घेणार आपण डिफरन्शिएशन. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर याचं होईल बघा 1/v dv/dx इज इक्वल्स टू, इथं आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह रूल. तर बघा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे cot x ॲज इट इज, ddx ऑफ सेकंड फंक्शन म्हणजेच लॉग ऑफ cos x प्लस लॉग ऑफ cos x ॲज इट इज ddx ऑफ cot x. तर चला पुढे सॉल्व करूया. 1/v dv/dx ॲज इट इज, तर cot x ॲज इट इज लॉग ऑफ cos x. तर इथं काय येईल लॉग म्हणजेच 1/cos x इंटू इथे काय होईल ddx ऑफ cos x, बरोबर आहे, प्लस हे लॉग ऑफ cos x ॲज इट इज ddx ऑफ cot x इज मायनस cos x स्क्वेअर x. तर चला हा v डिवाइड आहे, इकडे जाताना मल्टिप्लाय होईल म्हणून dv/dx इज इक्वल टू ही v इन ब्रॅकेट. तर इथं भेटलेले cot x अपॉन cos x इंटू डिफरन्शिएशन कशाचं cos xचं काय भेटेल ते मायनस साइन x, बरोबर आहे, प्लस लॉग ऑफ cos x ॲज इट इज. तर प्लस मायनस इथं मी प्लस करून घेतो इंटू cos x स्क्वेअर x. तर काय करता येईल बघा, हे ब्रॅकेट क्लोज करून घ्या. नंतर इथे एक पूर्ण ब्रॅकेट, तर इथं भेटेल व्हीची व्हॅल्यू बघा cos x रेस टू cot x इन ब्रॅकेट. तर इथं आलेलं आहे cot x, मायनस बाहेर काढतो मी, साइन x अपॉन हे होईल tan x मायनस cos x स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ cos x, ब्रॅकेट क्लोज. cot x इंटू tan x गेट कॅन्सल. तर निगेटिव्ह टर्म समोर घ्या, मायनस cos x रेस टू cot x, इथं राहील फक्त 1 प्लस cos x स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ cos x, बरोबर आहे. हे भेटलेलं आहे v. तर व्हॅल्यू पुटअप करा. dy/dx इज इक्वल्स टू फायनल स्टेप dy/dx इज इक्वल्स टू du/dx म्हणजेच log x रेस टू x इन ब्रॅकेट 1/log x प्लस लॉग ऑफ log x प्लस सॉरी इथं होतं मायनस आणि हे मायनस काय होऊन जाईल प्लस, इथं राहील cos x रेस टू cot x इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस cos x स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ cos x. हे असेल तुमचं आन्सर. समजतं आहे? जर समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम 4. तर बघा काय दिलेला आहे प्रॉब्लेम नंबर 4, x e रेस टू x प्लस लॉग x रेस टू साइन x. तर चला सॉल्व करूया. लेट y इज इक्वल्स टू गिवन प्रॉब्लेम x e रेस टू x प्लस लॉग x रेस टू साइन x. तर फर्स्ट फंक्शनला मी कन्सिडर करणार u आणि सेकंड फंक्शनला कन्सिडर करणार v. तर काय भेटेल u इज इक्वल्स टू फंक्शन x e रेस टू x. तर फंक्शन रेस टू फंक्शन आहे ऑब्वियसली काय अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. तर काय भेटेल बघा, जर लॉग अप्लाय करताय तर हे भेटेल लॉग u इज इक्वल टू लॉग ऑफ x e रेस टू x. तर लॉग u इज इक्वल टू
ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. बरोबर आहे. तर चला आता करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हे भेटेल 1/u du/dx. तर इज इक्वल्स टू, तर ई रेस टू एक्स ॲज इट इज ddx ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज ddx ऑफ ई रेस टू एक्स. तर जर का पुढे सॉल्व करतोय तर ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्सचं 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज याचं डिफरन्शिएशन होईल ई रेस टू एक्स. तर यू डिवाइड इकडं जाताना मल्टिप्लाय म्हणजे du/dx भेटेल यू. तर यूची व्हॅल्यू बघा एक्स ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट इथं भेटेल ई रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. बरं, तर पुढे काय होईल बघा, व्ही इज इक्वल्स टू आपला आलेलं आहे लॉग एक्स रेस टू साइन एक्स. तर अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. तर काय भेटेल बघा, लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू साइन एक्स. बरोबर आहे. तर काय भेटेल बघा, लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ, तर सॉरी ए रेस टू यम, तर यम लॉग ए म्हणजे साइन एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. बरोबर आहे. तर आता करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हे होईल 1/v dv/dx. तर साइन एक्स ॲज इट इज ddx ऑफ सेकंड फंक्शन. तर याचा ddx काय होईल 1/log x इंटू ddx ऑफ log x प्लस log ऑफ log x ॲज इट इज ddx ऑफ साइन एक्स काय असेल cos x. तर फायनल dv/dx. तर v डिवाइड इकडे जाताना मल्टिप्लाय इथं राहिलेलं आहे साइन एक्स अपॉन लॉग एक्स इंटू लॉग एक्सचं डिफरन्शिएशन 1. बरोबर आहे. सॉरी, लॉग एक्सचं डिफरन्शिएशन काय येईल 1/x प्लस लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज, तर इथं ॲज इट इज cos x इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. तर फक्त व्हीची व्हॅल्यू पुटअप करून द्या dv/dx. व्ही इज इक्वल्स टू ए लॉग एक्स रेस टू साइन एक्स. बाकी फंक्शन ॲज इट इज, तर इथं राहील साइन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस cos x इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. तर फायनल व्हॅल्यू पुटअप करून द्या y इज इक्वल्स टू, तर आपल्याला भेटेल dy/dx इज इक्वल टू du/dx प्लस dv/dx. बरोबर आहे. तर du/dxची व्हॅल्यू इथं लिहिली आहे. तर इथं मी ई रेस टू एक्स कॉमन घेऊ शकतो बघा. तर इथं होईल एक्स ई रेस टू एक्स मल्टिप्लाय बाय ई रेस टू एक्स. इथं राहील इन ब्रॅकेट 1 + x प्लस लॉग एक्स आणि प्लस इथे काही कॉमन घेता येईल का नाही. तर इथं ॲज इट इज लिहा लॉग एक्स रेस टू साइन एक्स इन ब्रॅकेट साइन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस cos x इंटू इथं लिहितो बघा लॉग ऑफ लॉग एक्स. तर हे असेल तुमचं आन्सर. समजतंय? जर समजत असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा क्लास 12चं मॅथमॅटिक्स त्यांच्या भाषेत शिकायला भेटेल. तर चला आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट क्वेश्चनसाठी, क्वेश्चन नंबर 3. चला, थँक्यू. हॅव अ गुड डे.